कानत फोड़ून टाकेन. अरे धक्का मत दोनों से. गाली देना मुझको भी आता है तेरे से अच्छी. गाली दे रही है साली. कौन? ये आम की पेटी लेके खड़ी है वो जबरदस्ती. अरे और ये डोंबियल है ना, मैंने तो ऐसे खड़े रहे, अंदर जाने को जगह नहीं है. जब इसको नहीं है तो तुम लोग को दीवा वाले को एक डोर दिया है ना. हाँ, साला स्लो ट्रेन रहने के बाद भी इसमें ही मरते. इतना ट्रेन है तुम लोग के लिए, हम लोग के लिए ट्रेन है क्या? उसमें आके गाली दे रही है. ही भांडणं तर काय नेहमीचीच लोकलमध्ये असे चालूच असतात. तर सर्वांना मी मनापासून स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर पहिल्यांदा जाऊन ते आधी करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर मी चालले होते फार्म हाऊसला. माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता की अर्जंटमध्ये की चल फार्म हाऊसला का. तर मी विचार केला की चला खूप दिवस झाले आपण फिरायला गेलो नाही तर आपण जाऊया. तर ही राहिली होती उभी आमच्यासाठी सगळ्यात आधी येऊन, आणि तिथं आम्ही पोहोचलो. असे ही विचित्र निर्लज्जासारखे आम्ही इशारे तर करतच राहतो, एकमेकांना चिडवत राहतो. तर ते काही आम्हाला काही पडलेलं नाही, कोणी व्हिडिओ काढते किंवा पुढे अपलोड करेल ह्याचं असं काही घेणं देणंच नसतं आम्हाला कोणाला. आम्ही मस्त एन्जॉय करत आम्ही एंट्री मस्तपैकी केली, आणि खूप छान होता हा फार्म हाऊस, आणि आम्ही खूप मजा केली आहे. तर तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. आणि हिचं तर कंटिन्यू बोलणंच असतं फोनवरती, विचारूच नका. तर त्याच्यानंतर आम्हाला खूप तर जाम म्हणजे खूप भूक लागली होती. तर आम्ही पहिल्यांदा आधी चहा बिस्किट इथे खाल्ला. तिथे छोटासा नाश्ता होता त्या लोकांकडून, तो केल्याच्यानंतर आम्ही गेलो चेंजिंगला. समोर इतकं रूम छान होतं, त्याची व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेली आहे ॲक्च्युली. त्याच्यानंतर नाश्ता करून झाला आम्ही पूलमध्ये आलो. पूल तर खूप सुंदर होता, लहान लहान मुलंसुद्धा होते. आम्ही काय काय एन्जॉय केलं आता तुम्ही बघाच की काय काय एन्जॉय केलं आहे, कसे कसे डान्स केलेले आहेत, आणि तर फॅमिलीसुद्धा होती. वर्षांनी फिरतोय आपण, जवळजवळ 4 वर्षांनी. 4 कसं काय 2020 19 21 19 21 22 23 24 20 21 22 20 21 22 23 24 25 5 वर्ष, आणि मग 4 वर्ष बोलते. नंतर पाण्यामध्ये डुबुक उड्या मारून झाल्यावर आम्हाला जाम भूक लागली. तिथे व्हेज नॉनव्हेज सुद्धा होतं आणि खूप सुंदर जेवण होतं. मग आम्ही परत गप्पा मारायला आम्ही गेलो. सोबत आहोत. 2019 पासून 5 वर्ष काढली होती पुढे, तरी आता जागे झालोय. लोक सांगतात की अजूनही तुम्ही जुळवा दिसताय. हा. येस, दाखव जरा फेस. फक्त माझा दात खराब आहे, तुझा दात नीट होतोय. तिने तार लावलेत फक्त बाकी आहे. या सो आम्ही स्टील जुळवा दिसतोय, अँड आम्ही कायम राहू. हे उठा रे, उठ. सगळ्याजणी जाम थकल्या होत्या रात्री एन्जॉय करून. सो सकाळी वाजले होते 8 आणि मी मस्तपैकी निघाले. ह्यांना उठवत होते पण उठत नव्हते. हे नक्की झोपायला आले होत्या की तिथे एन्जॉय करायला माहिती नाही. मी मस्तपैकी गेले गार्डनमध्ये, छान झोपाळ्यावरती झुलले. तिथे एक मुलगी भेटली, ती पण तिथे बिचारी पाळणा खेळत होती. मी पण तिथे खेळत होती. 10 वाजेपर्यंत मस्त माझं तिथे झुलून झाल्याच्या नंतर ह्या लोकांना उठवायला गेले. मग तिथे ब्रेकफास्टचा परत टाईम झाला होता. ह्यांना उठवलं आणि हे झोपेमध्येच होते. तरी म्हणले आधी काय घेऊया, आणि मग काय झालं लागलंय तुला.
इथे नाश्ता पण खूप सुंदर होता. इडली आणि पोहे होते. खूप छान टेस्ट होती दोन्हींना पण. आणि ह्या लोकांनी तर बेसुऱ्या आवाजात गात गात परत इथे नाश्ता छान करत करत परत झोपायला लागले. 1 नंबर 40 मुली येथे या सगळ्याजणी. आणि असा छानसा नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही पुढे खूप धमाल केली आहे. तिथे आम्ही पूलमध्ये परत गेलो आवरून. आणि तर तुम्ही बघालच किती मजा केली, एन्जॉय केला. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तिथे छोटंसं बेबी भेटलं, त्याच्यासोबत जरा मस्ती केली. खूप गोड मुलगा होता हा तर. थांब, इथे कुठे? अगं ये लवकर. ॲक्च्युली काय झालं होतं, मी घातली होती जीन्स आणि नेमकी मी पुढे बसली होती. तर पाण्याने ती स्लिप होत नव्हती. जीन्स हा कपडा सरकत नाही पाण्यामध्ये, त्याच्यासाठी नायलॉन लागतं. आणि नेमकी मी पुढे बसली होती. तर हे असे प्रॉब्लेम झाले आणि आम्ही अडकून राहिलो. बाहेरची जी लोकं जेवढी पण होती ती सगळी घाबरली. म्हटले की ह्यांना काय झाले नक्की, एवढे जोरजोरात ओरडत आहेत. तर त्याच्यानंतर मग मी ठरवलं की सगळ्यांची मजा घ्यायची. तर हे असा धमाल आम्ही केला. खूप नंतर आमचा डान्स सुरू झाला. आमचा असा एन्जॉय झाल्याच्या नंतर आम्हाला जाम भूक लागली होती आणि चेकआउटचा सुद्धा टायमिंग झाला होता. आणि तिथं फ्रेश होऊन झाल्यावरती आम्ही गेलो जेवायला परत. आणि तिथे खूप सुंदर जेवण असं होतं. रात्रीसुद्धा आम्हाला छान जेवण भेटलं आणि आताही छान टेस्ट होती. आणि व्हेज नॉनव्हेजसुद्धाही तिथं जेवण अवेलेबल आहे. तर आम्ही रेडी होऊन मस्तपैकी फोटोशूट केलं. तिथे प्लेससुद्धा छान छान आहेत. आणि आम्हाला तर विदाऊट मेकअपच आवडतं सगळं काही शूट वगैरे करायला. आम्ही मेकअप वगैरे करत नाही. आणि मस्तपैकी शूट झालं आणि आम्ही बाय बाय करत करत फार्म हाऊसला घरी निघालो. सो भेटू आपण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा. थँक्यू.